लेक ही देवाने दिलेली अशी भेट आहे ना, ती जितकी मोठी होत जाते ना, तितकं आयुष्याचं मोल वाढवत जाते. आणि वडील कितीही स्ट्रॉंग असले ना, तरी ते लेकीसमोर अगदी एका लहान मुलासारखे होतात. तिच्या एका छोट्याशा हसण्याने ना वडिलांचं पूर्ण जग उजळून जातं. वडील हे तिच्या आयुष्यातले ना पहिले हिरो, पहिले बेस्ट फ्रेंड आणि ना शेवटपर्यंतचा मजबूत आधार असतो. तर हाय एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर मी तुमचीच लाडकी पल्लवी. तर 5-6 दिवस झाले काम, धावपळ आणि लग्नाचे कार्यक्रम चालू होते. या सगळ्यामध्ये ना खुशीची तब्येत पण थोडीशी बिघडली होती. आज आहे ना थोडंसं रिलॅक्स होतं, मग म्हटलं खुशीला डॉक्टरांकडे घेऊन जावं. डॉक्टरांनी पण रिपोर्ट्स वगैरे चेक केले आणि औषधं वगैरे लिहून दिली. तेथून निघल्यावर इकडे रोडच्या कडेला उभा होता बिग टेडी. मग काय म्हटलं खुशीला थोडीशी गंमत दाखवावी. आता फिरून फिरून फौजी साहेबांना आणि आम्हाला लागली होती खूप भूक. मग काय थोडासा नाश्ता वगैरे केला. त्यानंतर पटपट क्रिससाठी थोडासा खाऊ वगैरे घेतला, कारण आम्हाला जायचं होतं लवकर घरी. कारण फौजी साहेबांना जायचं होतं नवरी आणण्यासाठी. मग काय पटपट आवरलं आणि निघालो घराच्या दिशेने.